इयत्ता 7वी, विषय मराठी, कविता क्रमांक 4, श्रावण मास, स्वाध्याय. प्रश्न पहिला, खालील प्रसंगी काय घडते ते लिहा. प्रसंग, काय घडते? प्रसंग, पहिला पाऊस आल्यावर सगळीकडे हिरवळ पसरते. वातावरण प्रसन्न होते. धरणीचा कोरडेपणा कमी होऊन निसर्ग जणू नव्या जोमाने उजळतो. 2. सरीवर सरी कोसळल्यावर नदी नाले भरून वाहू लागतात. झाडे झुडपे अधिक हिरवीगार दिसतात आणि सर्वत्र आनंदी व आल्हाददायक वातावरण निर्माण होते. प्रश्न दुसरा आहे, निरीक्षण करा व लिहा. श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल. आकाशात काळे ढग जमतात. अंधार पसरल्यासारखा वाटतो. जोरदार पाऊस पडतो. इंद्रधनुष्य दिसते. कधी ऊन तर कधी पाऊस पडतो. प्रश्न तिसरा आहे, खालील तक्ता पूर्ण करा. कवितेत आलेली यांची नावे. प्राणी, हरिणी, पाडस, खिल्लारे म्हणजे जसे की गाई, बैल. पक्षी, बगळे, पाखरे. फुले, सोनचाफा, केवडा, पारिजात. प्रश्न चौथा, सुंदर बाला या फुलमाला या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो. त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा. 1. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे. 2. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरणे ऊन पडे. 3. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे. 4. सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. प्रश्न 5वा, कवितेतील खालील अर्थाच्या ओळी लिहा. अ. क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते. उत्तर, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. आ. झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते. उत्तर, तरुण शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. ई. हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. प्रश्न 6वा, कवितेच्या खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. उत्तर, श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवळ पसरते आणि मन आनंदी होते. कधी जोरदार पाऊस पडतो तर कधी लगेच ऊन पडते. असे हवामान सतत बदलत राहते. खेळूया शब्दांशी. खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा. बासरी, पावा. स्त्रिया, ललना. आकाश, नभमंडप किंवा नभो. मेघ, जलद. गुराखी, गोप. पृथ्वी, अवनी. वृक्ष, तरु. मुख, वदन. राग, रोष. खेळू खेळूया. खाली समानार्थी शब्दांचा जिना दिला आहे. दिलेल्या चौकटीत आडवे उभे शब्द भरायचे आहेत. एका जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरून दाखवल्या आहेत. दुसऱ्या जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरायच्या आहेत. तर मित्र, याचं उत्तर असेल पुढारी, नेता. दिनांक, तारीख. पक्षी, खग. आकाश, गगन. डोळे, नयन. आश्चर्य, नवल. लिहिते होऊया. श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यातील निसर्गात जाणवणारा फरक
तुमच्या शब्दात लिहा. श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ असते. पाऊस पडत असल्याने निसर्ग ताजा तावाना दिसतो. झाडे झुडपे हिरवीगार असतात आणि हवामान आल्हाददायक असते. वैशाख महिन्यात मात्र उन्हाळा तीव्र असतो. जमीन कोरडी पडते, झाडांची पाने सुकतात आणि उष्णतेमुळे वातावरण तापलेले असते. चला संवाद लिहूया. पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा. हा संवाद वर्गात सादर करा. पाऊस. नमस्कार छत्री, मी आलो की तू लगेच कामाला लागतेस? छत्री. हो पाऊस, मी लोकांना तुझ्यापासून वाचवते, तेच माझं काम आहे. पाऊस. मी आल्यावर सगळीकडे हिरवळ फुलते, निसर्ग सुंदर होतो. छत्री. खरं आहे, पण तू खूप जोरात आलास तर लोक भिजतात, म्हणून मी त्यांना आधार देते. पाऊस. आपण दोघं मिळून निसर्गाचा समतोल राखतो. छत्री. बरोबर, तू निसर्गाला जीवन देतोस आणि मी माणसांना संरक्षण देते.